नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत. संपूर्णपणे शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून जाऊ शकता, म्हणजे घंटा सांगा, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. स्क्रीन शकता अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. एकंदरीतच स्क्रीन होऊ शकता. कांदा आणखी स्वस्त होणार, आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील 3 कारणे ठरणार भाव. बघू शकता स्क्रीनवरती महत्त्वाचे अपडेट. तज्ञ काय म्हणतात बघू शकता. महत्त्वाचे अपडेट म्हणजे कांदा उत्पादक व निर्यात एक क्षेत्रातील तज्ञांची चर्चा केली असता पुढील महिन्यात ऑगस्टमध्ये बाजारात कांद्याचा बफर स्टॉक आल्यानंतर कांद्यावरील प्रोत्साहन राशी कमी करणे हाच एकमेव उपाय कांद्याच्या भाववाढीसाठी आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. विकास सिंह यांनी सांगितले की निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष या कारणामुळे या व्यापाऱ्यांवरही गंभीर परिणाम होईल, ज्यामुळे संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत होईल. कांद्यावरील निर्यात प्रोत्साहन राशी 1.9% आहे, ती 5% करावी. त्यासाठी अधिक लाभ शेतकऱ्यांनाच होईल. या मागणीसाठी आम्ही केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना निवेदन दिले आहे. बांगलादेश हा या ठिकाणी भारताचा सर्वात मोठा कांदा उत्पादक देश असून यापूर्वी बांगलादेशने देशात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली, त्यामुळे तेथील कांदा स्थानिक बाजारपेठेत टिकला. परिणामी भारतातील कांद्याची गरज बांगलादेशला सध्या नाही, मात्र तेथील कांदा अंतिम टप्प्यात असून ऑगस्टमध्ये भारतातील कांद्याची त्यांना गरज भासेल. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही, चॅनलला सबस्क्राईब केलंच नाही. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बद्दल भेटू माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतोय. जय महाराष्ट्र, जय श्री. धन्यवाद. सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.